भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना त्रिवार वंदन. ऐकूया महामानवाची आत्मगाथा. तो मीच तर नव्हे ना, माझे आजोबा मालोजीराव हे होत. त्यांचा एक धाकटा बंधू होता. तो 14-15 वर्षांचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ 24 वर्षांनी परत आला. त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती. आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला. त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही ऐकत नव्हते. त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की, दादा, इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही. तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या. मला काही तुम्ही आग्रह धरू नका. त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असे सांगितले. पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही, त्याचं काय? त्यावर साधूबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली. ती अशी, हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून? हे गोसावी बैरागी लोक फार चेटके असतात. काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला, इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून? तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे, उगाच त्याला आग्रह धरू नकोस असे तिला सांगायचे. यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधू बुवा पुन्हा घरी आले. पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते. तरी सुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली. त्यावेळी बुवांनी सांगितले की, दादा, माझे अवतार कार्य आता संपत आले आहे. आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे. यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही. तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस. आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या 3ऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या 3ऱ्या पिढीचा उद्धार करील असा संदेश देऊन ते साधू बुवा बंधूचा निरोप घेऊन गेले, ते कायमचेच. तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे. त्यामुळे त्या साधूबुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या 3ऱ्या पिढीचा उद्धार करता पुरुष तो मीच तर नव्हे ना. मी मूळ नक्षत्रावर जन्मलो. हे दृश्य पाहून पूर्वायुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो. माझे बालपण उभे राहते. मला 60 वर्ष पूर्ण झाली असे मानतात, पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही. त्याचा काहीच पुरावा नाही. त्याची कोणीच जन्मतारीख ठेवली नाही. माझ्या आईबापांना त्याचे काही महत्त्व वाटले नाही. पोरगा जन्मला, त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची असे माझ्या आई वडिलांना वाटले असावे. माझी पत्रिका केलेली नाही, परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते. ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत. त्यांच्या एकंदर व्यवस्थित आणि नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे. मी जन्मलो त्यावेळी माझे वडील 7व्या पायोनियर पलटणीत होते. माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात महू येथे होते. माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म 12च्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो. ज्योतिषाने सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला. त्याची आई मरणार. बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही.
पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली. पोर वाईट म्हणून सारे जण माझी हेटाळणी करत. लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते. 12 वर्षांचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलो नाही. लोकांची लाकडे फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता. आई वारल्यावर आत्तेने माझे संगोपन केले. 6 महिने मी माळ्याचेही काम केले. वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती. कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो. ते झाड आमच्या घरापुढे होते. खाली उकिरडा होता. झाडावरून मी उतरत नसे. त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो. मग ती सरळ राख माझ्या अंगावर उडे. त्यावेळी गावात प्लेग होता. लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे, एवढे लोक प्लेगने मरतात, हा का मरत नाही? माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे. पोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वांना सक्त ताकीद होती. आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला. या पोराच्या हातातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे. त्यातली माणसे आज हयात नाहीत याचे मला वाईट वाटते. आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता. गुरे वळण्याचे काम मी केले. मी कदाचित गुराखीही झालो असतो, पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे काम करू नये. सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे. मी या स्थितीत आलो कारण माझ्या उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो. माझे वडील कबीरपंथी साधू होते. ते विद्या व्यासंगी होते. त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल. मी 10-12 वर्षांचा असताना रामायण महाभारतादी ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले होते. ते मोठे धर्मनिष्ठ होते. शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट घेतला. तू शाळेत जा म्हणतेस, पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग, असे मी विचारले. आत्या बिचारी काय सांगणार? पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मला मिळाले. द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला. आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस, असे ते मला म्हणत. त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्यांनीच मला हे शिकविले. आमचे वडील मास्तर होते. ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता. तो पुढे पाळला गेला नाही हे आमचे दुर्दैव होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत. अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्षे हेडमास्तर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षण तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्टरचा डिप्लोमा मिळवला होता. त्यांची शिकविण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे आमच्या वडिलांच्या मध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती. आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे तर पांडव प्रताप, रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहाने माझ्या बहिणीत आली होती. ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत. मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती, पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही. त्याला एक कारण ते असे, माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी 4थीत आला. तेव्हा त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले.
हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करीत. त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे. पुढे मी सुद्धा जेव्हा 4थी इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू समजू शकतो नाही असे नाही, पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे. तो सुदिन कधी उगवेल तो खरा. मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला 100 पैकी 90-95 मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्य निर्मिती आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आहेत, तत्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे. आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे. पण तशी कीर्ती पर्शियन वाङ्मयात नाही. संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकांच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले. आमच्या वडिलांची घरची शिस्त व कडक फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई. आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षांत 2रा वर्ग तरी मिळवणे काही अशक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे. म्हणून आमच्या मागे ते अभ्यासाचे विनाकारण टुमणे लावतात असे आम्हाला वाटते. त्यांना गणिताचा भारी नाद असे. गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती. इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पाहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी. त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पना सुद्धा यायची नाही. इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कूलात शिकू लागलो. पहिल्याने घरची स्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढे पुढे ती फारच हालाकीची झाली. माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची. त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे. तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल. माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते, पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे, पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे, मग हवे असल्यास इतर वाचन करावे. मराठी भाषेप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकवण्याचीही भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत, हॉवर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक. त्याचप्रमाणे तरखडकरांची भाषांतर पाठमालेची 3 पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करवून घेतली. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकवले. मी इंग्रजीत चांगलं बोलतो व लिहितो. थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते, पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकवले तसे इतर कोणीही मास्तरांनी मला शिकविले नाही.
तरखडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करीत.